सध्या खूप याची मर्डर कर, त्याची मर्डर कर, त्याच्याबरोबर मारामारी कर, याच्याबरोबर मारामारी कर, असे प्रकार खूप गावोगावी घडत आहेत. मी रोज सोशल मीडियाला असे व्हिडिओ बघतो आणि असे व्हिडिओ बघून असं वाटतं की माणुसकी ह्या कलियुगामध्ये पूर्ण संपलेली आहे. अरे, जसे आपण मारामारी करणाऱ्यांनो आणि मारणाऱ्यांनो तुमचं जसं जीवन आहे, तसं त्या मरणाऱ्यांचं पण तुम्ही ज्यांना मारत त्यांचं पण जीवन आहे. आपल्याला सर्वांना ह्या निसर्गाने ही धरती बघण्यासाठी, हे जग बघण्यासाठी जन्म दिला आहे, जन्माला घातलं आहे. तेव्हा प्रत्येकाला जगण्याचा समान हक्क आहे. एकमेकाचा जगण्याचा हक्क हिरावून घेऊ नका, कारण का तो आपल्याला अधिकार नाही. तरी पण तुम्ही असं करत असाल, तर तुम्हालाही काही दिवसांनी ते दिवस नक्कीच येणार आहेत. जैशी करणी वैशी भरणी. जसं आपण कर्म करू त्याचं फळ तुम्हाला भोगावंच लागतं. ते म्हणतात ना, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपण जसे करत असेल तर तुमच्याभोवती पण तशी वेळ येणार, म्हणजे यायला वेळ लागणार नाही. आपल्यालाही त्याच खाईमध्ये जावं लागतं. निसर्ग बघतोय ब्रह्मांडात जसं आपण कर्म करतो तसे ते विलीन होऊन आपल्याकडून पूर्ण रिटर्न त्या लहरी येतात आणि त्याचं फळ आपल्याला त्याच पद्धतीनं मिळतं. त्यावेळेस आपल्याला आठवण येते आपणही असं काही केलं होतं, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. तर मी तुम्हाला हात जोडून सांगतो, अशा प्रकारचं आपापसातील वाद विसरून, भावाभावांमधील बांधावरील वाद विसरून जा, भांडणं विसरा, माणुसकी नांदवा पूर्वीप्रमाणे आणि एकमेकात गोळ्या मिळाने जगा, राहा, आनंद घ्या आणि जीवनाचा शेवट झाल्यानंतर पुन्हा ह्या जगामध्ये यायचं नाही, एवढं आपण विसरायला नको आहे.